विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला बटाटे आणि पोह्यापासून झटपट होणारा नाश्ता दाखवणार आहे आणि तो अगदी चविष्ट होतो। तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतले, 15 ते 20 मिनिटं पाण्यात उकळून घेतले बटाट्यांना आणि ते थंड झाल्यावर त्याची साले काढून घेतलेले आहे। तसेच अर्धा वाटी पोहे घेतले होते, ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले आणि त्याच्यामध्ये पाणी घालून मी 15 ते 20 मिनिटं ठेवलेलं आहे। छान असे मऊ झालेले दिसत आहेत पोहे इथे, आपण पाहू शकता मस्त असे मऊ झालेत पोहे। आणि आता मी ह्याला असं व्यवस्थित असं निथळून ह्याच्यातनं या प्लेटमध्ये घेणार आहे। आता आपण हे बटाटे 2 इथे ठेवलेले आहेत त्या ताटात आणि याला मी असं स्मॅश करून घेते हाताने छानपैकी। ह्याच्यातल्या गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या बटाट्यातल्या, नाहीतर मग त्याच्यामध्ये याची शक्यता असते। दोन्ही बटाटे मस्त असे स्मॅश करून घेतलेत आणि आता आपण त्याच्यावर पोहे घालूयात, जे आपले मस्त असे मऊ भिजलेले आहेत आणि त्याला एकत्र करून घेऊयात। मग असे जे मऊ झालेले पोहे होते ना आपण पाण्यात भिजून काढलेले बाहेर, त्याला घट्ट पिळून असं पाण्यातनं मी काढून घेतलेले जे पोहे आहेत ना मऊ झालेले, ते आपण आता या बटाट्यामध्ये मिक्स करूयात। सर्व पोहेवर टाकते या बटाट्यावर आणि त्याला व्यवस्थित असं मळून घेते। छान असं व्यवस्थित एकत्रित झालंय पोहे आणि बटाटा। आता आपण ह्याच्यावर बाकीचं साहित्य घालून घेऊयात। ह्या कुस्करलेल्या मिश्रणावर अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर घातले, अर्धा चमचा गरम मसाला टाकले, अर्धा चमचा चाट मसाला टाकते, थोडीशी हळद टाकते 3 ते 4 चिमूट आणि मीठ टाकते चवीनुसार। तसेच मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, बारीक कट केलेले गाजर टाकते। तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल असेल ती आपण ह्यामध्ये ॲड करू शकतो, टाकू शकतो। तुमच्याकडे जी पण काही भाजी असेल फळभाजी ती आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो, जसं की ढबू मिरची किंवा अन्य बीन्स कुठले पण वाटाणे वगैरे। तसेच ह्यात मिरची टाकते बारीक कट केलेली, मी 2 मिरच्या बारीक कट करून टाकलेल्या आहेत ह्यात। आणि तुम्हाला जसं तिखटानुसार मिरची टाकायची तशी तुम्ही टाकू शकता, कमी जास्त करू शकता। सर्व जिन्नसांना आता मी एकत्रित करून घेते। छान असं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं। छान असं एकत्रित पीठ झालेलं आहे, त्याचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे पिठासारखा। आता याचे मी एक एक करून चपटे गोळे तयार करून घेते आणि आता आपण पाहू शकता हे बघा, अशा पद्धतीने हे घ्यायचं आणि याला असं गोल गोल करायचं आणि याला असं दाबायचं, याला असं चपटं दाबायचं। अजून दुसरा करून दाखवते तुम्हाला मी गोळा। हे बघा, अशा पद्धतीने याला आकार द्यायचा गोल असा चपटा आणि अशाच रीतीने मी सगळे गोळे तयार करून घेणार आहे चपटे। आपल्याला ज्या पद्धतीचा आकार हवा त्या पद्धतीचा आपण करू शकता, कमी जास्त मोठा छोटा। मी मध्यम स्वरूपाचे हे गोळे करून घेते चपटे। सर्व चपटे गोळे तयार करून घेतलेले त्या पिठाचे आणि आपण याला तळून घेऊयात। तेल मस्त कडकडीत गरम झालेलं आहे। आता एक एक करून आपण हे चपटे केलेले गोळे सोडूयात तेलामध्ये। हे बघा, आपण पाहू शकता असं एक एक करून अलगद असे सोडून घ्यायचे तेलात। आपण गॅसची फ्लेम कमी जास्त करून याला तळून घेणार आहोत। गरजेनुसार कमी जास्त करायची गॅसची फ्लेम। गॅसच्या मध्यम आचेवर आपण याला तळून घेऊयात। याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते, छानपैकी असं गोल्डन कलर आलेला आहे याला। आणि अशाच रीतीने मी सर्व तळून घेणार आहे। छान असा बटाटा आणि पोह्यापासून बनवलेला नाश्ता तयार झालेला आहे। हा लहान मुलांना फार आवडेल आणि त्यांच्या टिफिनला दिले तर त्यांनी आनंदाने खातील आणि मोठ्यांना देखील आवडण्यासारखा नाश्ता आहे।
हे आपण सॉस, अन्य कुठल्याही चटण्या किंवा ब्रेडच्या स्लाइसमध्ये ठेवून देखील खाऊ शकतो. अतिशय टेस्टी लागणारा पदार्थ आहे हा. आपण पाहू शकता किती छान असं क्रिस्पी झालेलं आहे हे, आणि बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते नक्की करून बघा. आता मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते. पहा किती छान असं मऊ आतपर्यंत शिजलेलं आहे. आणि हे बघा, तुम्ही नक्की तयार करून बघा, तुम्हाला फार आवडेल. आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. धन्यवाद.